नमस्ते. आज महाराष्ट्र आणि भारत सरकार यांच्यावर प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. कारण महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री यांचे आजच 28 जानेवारी 2026 रोजी विमान उड्डाणाच्या वेळे विमान अपघातात यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा मृत्यू महाराष्ट्राचं नुकसान कदापि न भरून येणारं नुकसान महाराष्ट्राचं झालेलं आहे. कारण दादा आणि कामाचा वादा हे महाराष्ट्राचं एक समीकरण होतं. आर्थिक प्रश्नाला आपली स्वतःची तिजोरी आहे. माझ्या महाराष्ट्राचा पैसा जर संपला तर मी महाराष्ट्र कसा चालवू, अशा आपुलकीच्या भावनेतून महाराष्ट्राच्या तिजोरीकडे पाहणारा महाराष्ट्र हे माझं घर आहे, सर्व जनता माझी आहे, याला कशाची कमतरता पडू नये, पैसा पुरला पाहिजे आणि याचबरोबर लाडकी बहीणसुद्धा लाडकीच राहिली पाहिजे, लाईट बिलसारखा विषय, अशी बरीच अनंत कामं, विनाअनुदानाच्या शिक्षकांचे पगार असतील आणि विनाअनुदान काळातला टप्प्यावाढीचे अनुदान असेल, असंख्य आणि करोडो रुपयाची कामं करणारा एक महाराष्ट्राचा राम प्रहरी उठून कायमस्वरूपी नियमितपणे कामाला लागणारा एक महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आम्हाला सोडून गेलेला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे तर महाराष्ट्राच्या कामकाजामध्ये, सामाजिक कार्यामध्ये, समाजकारणातलं चांगलं नाव, एक हक्काचा आणि कामाचा माणूस आम्ही सर्वांनी, पवार कुटुंबियांनी, महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्र देशातल्या एक आदर्श राज्याचा अर्थमंत्री आपण लोकांनी गमावलो. ही पोकळी कधीच न भरून निघणारी पोकळी तयार झालेली आहे. आणि तरीही यामुळं पवार कुटुंबीय, सुनेत्राताई, पार्थ जे या कुटुंबावर जो डोंगर कोसळलेला आहे, यातून यांना सावरण्याचं परमेश्वर बळ देवो. हीच राष्ट्रीय शिक्षण संघ उच्च माध्यमिक शाळा कृती समिती पेन्शन, जुनी पेन्शन कृती सहकारी या नात्यानं मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो, त्या कुटुंबांना आणि महाराष्ट्राला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो. नमस्कार.